हाय हॅलो नमस्कार। आज चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा। आजपासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होत असते। घरोघरी गुढी उभारून आपण या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत असतो। गुढीलाच ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं। या गुढीच्या प्रत्येक भागाचं वेगळं असं महत्त्व असतं। लिंबाची डहाळी आपल्याला कडू आठवणी दूर लोटून गोड आठवणींसह आयुष्यात पुढे पुढे चालत राहण्याचा संदेश देत असते। साखरीची गोड माळ प्रत्येक नात्यात गोडवा टिकवण्याचा संदेश देत असते। गुढीवर लावला जाणारा कलश समृद्धीचं प्रतीक असतो। गुढीवर लावले जाणारे रेशमी वस्त्र हे सौभाग्य आणि मांगल्याचं प्रतीक असतं। गुढी ज्या बांबूवर लावली जाते तो बांबू हा उंच असतो। आपणही आपल्या आयुष्यातील ध्येय त्या बांबूप्रमाणेच उंच ठेवली पाहिजे। गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत ही प्रदेशानुसार बदलत असते। तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय वेगळं केलं जातं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि येणारं वर्ष तुम्हालाही आनंदमयी जावो। तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।